हॅलो गाईज, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. माझ्या फ्रेंडच्या मुलाचा बर्थडे होता, म्हणून आम्ही बर्थडेसाठी आवरून सगळे रेडी होतो. पण यांची वाट बघत होतो कारण यांना यायला खूप लेट झालं होतं ऑफिसवरून. फायनली मग ते आले. त्यांनी येता येता आम्हाला सर्वांना भेळ आणली होती. मग आम्ही थोडी थोडी भेळ खाल्ली आणि मग आम्ही निघालो. राघव पण आवरून रेडी होता. बंटी पण आलेल्या होत्या माहेरपणासाठी, कारण पौष महिन्यामध्ये नवऱ्याचं तोंड बघत नाही या पुणे जिल्ह्यामध्ये, म्हणून त्या आमच्याकडे इकडे पुण्यालाच आल्या होत्या, गावी नव्हत्या गेल्या. मग आम्ही सगळे पोहोचलो फ्रेंडच्या घरी. सर्व पाहुणे आलेले होते पण आम्हीच होतो बाकी पोहोचायचे, कारण आम्हाला खूप जास्त संध्याकाळी ट्रॅफिक लागली होती. हा बर्थडे बॉय आणि बर्थडे बाईचे पप्पा म्हणजे माझ्या फ्रेंडचे मिस्टर महेश. केक राहिला बाजूला कापायचा आणि आम्ही गप्पाच मारायला सुरुवात केली सगळ्यांनी. फायनली मग केक आला. ऍज युजल आपले रिच्युअल्स, बर्थडे बॉय आणि केक. आणि मग आम्ही सर्वांनी 1 बाय 1 फोटो काढायला सुरुवात केली. हे बर्थडे बॉयचे आजी आजोबा, हे दुसरे आजी आजोबा, मग माझी फ्रेंड गोड काजी नंतर मग बंटी, मग आमची फॅमिली, मग माझी फ्रेंड प्रतिभा आणि तिचे मिस्टर महेश. आमची जवळजवळ 14-15 वर्षांची फ्रेंडशिप आहे आणि आम्ही 4 जणी मैत्रिणी आहे आणि 4 जणींना पण मुलं झालेले आहेत, म्हणजे मुलगी कोणालाच नाही. मग औक्षण झाल्यानंतर मग केक कटिंग वगैरे झाली. एलईडी वरती सॉन्ग लावलं होतं हॅपी बर्थडेचे. राघव बर्थडे तिला सोडून आणि एलईडी वरती सॉन्ग बघत बसला. पब्लिक देखो पब्लिक. बर्थडे साठी गावाकडून पाहुणे आले म्हणजे बरं वाटतं थोडं. यार पण ना, हे तिघं पण इतके भांडणं करत होते ना. राघव हा अगस्त्याला बाहेर काजल नादी लावत होती आणि हा राघवला यांनी आतमध्ये घेऊन याला एबीसीडी शिकवत होते आणि पतीचा अश्वथ त्याला बर्थडेला आलेली सायकल तो खेळत होता. ते वेगळे असले का भांडणं नाही करत, पण एकत्र आले का त्यांना सेम वस्तू पाहिजे असतात सगळ्यांना, मग खूप भांडणं होतात. म्हणून मग ते 3 जण 3 रूम मध्ये ठेवले होते. जेवणाला मस्त डाळबट्टी बनवलेली होती. पोटभरून डाळबट्टी वगैरे खाल्ली. मग सर्व भांडी वगैरे घर वगैरे सगळं आवरलं. मग त्याच्यानंतर म्हटलं 10-15 मिनिटं गप्पा माराव्या आणि घरी निघावं. ऍक्च्युली आम्ही तिघी पण पुण्यात राहतो, पण 3 जणी वेगळ्या वेगळ्या टोकाला राहतात, कधी भेट पण होत नाही. म्हटलं भेटलो तर ऍटलीस्ट 10-15 मिनिटं गप्पा मारूया आणि मग निघूया घरी. बाय द वे, आमच्या 4घींचा ग्रुप होता, पण 4थी जी आहे किरण, ती अबुधाबीला असते, दुबईला. त्याच्यामुळे तिला येता येत नाही, पटापट भेटता पण येत नाही. निघायचं तर यांचा खेळ सुरू झाला. राघव, अश्वथ आणि अगस्त्य एकाच वस्तूवरून त्यांची भांडणं. बघा, एक वस्तू आणि 3 जण, कोणाला पाहिजे काय माहित नाही. बघा आता राघव घेऊन पळन ती वस्तू. आणि घाई माझ्या मांडीवर येऊन बसला म्हणजे कुणी घेणार नाही. बघा, खेळण्या खूप जास्त आवडतात. पतीकडे खेळणी होती, खेळणीसाठी त्याने तिची पा घेतली, पण शेवटी खेळणी घेतलीच त्याने. खेळण्या म्हटल्यानंतर काही पण करेल. मग तर सर्वांनी मिळून गप्पा मारल्या. निघायचं तर होतं आम्हाला, पण आमच्या गप्पाच आवरेना. भांडणं करत होते पण यांना खेळायचं तर होतच. बघा ह्या दोघांचं प्रेम. परत मग हा दोघांचा खेळ सायकलचा, कारण दोघांना सोबतच सायकल खेळायची होती. आता परत 3 सोबत आणि परत भांडणं होतील आता ह्या तिघांची. ऍक्च्युली माझी बहीण पण त्याच एरियामध्ये राहते, मग तिच्याकडे पण गेलो, तिला पण भेटलो. आम्ही पुण्यात राहतो पण आमची भेट होत नाही. ती पण वर्किंग, आम्ही पण सगळे वर्किंग, भेटणंच होत नाही आमचं. आणि मग भेटलो तिला आणि मग निघालो आम्ही आमच्या घरी. बाय.